नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत साताऱ्याच्या मातीमध्ये असलेल्या अतिशय सुंदर एका किल्ल्यावरती। त्याचं नाव आहे, तुम्ही बघू शकता, सज्जनगड म्हणून, जो की खूप जुना किल्ला आहे आणि आपण आज त्याच किल्ल्यावरती जाणार आहोत। तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी हा किल्ला बघितला असेल, पण ज्या लोकांनी हा किल्ला बघितलेला नसेल त्यांच्यासाठी हा अतिशय सुंदर असा व्हिडिओ होणार आहे। कारण तुम्हाला भरपूर अशी माहिती मी देणार आहे वरती आणि एकदम निसर्गरम्य वातावरण किंवा किल्ल्यावरच्या सुंदर गोष्टी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। तर मित्रांनो, आपण आता किल्ल्याच्या पायथ्याशी आहोत आणि इथून वरती तुम्ही बघू शकता ही गाडी आलेली। तर या साईडला वरती जायला रस्ता आहे, तर आपण जाऊया वरती आणि बघूया किल्ला कसा आहे ते। गाडी पार्क केल्यानंतर एक 10 ते 15 मिनिटं चालल्यानंतर आपण या मुख्य द्वारापाशी पोहोचतोय। तर हे बघू शकता तुम्ही आपल्या पाठीमागे जे की किल्ल्याचं मुख्य द्वार किंवा मुख्य कमान आहे। चला तर आपण आतमध्ये जाऊन बघूया। व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा, बऱ्याच गोष्टी तुम्हाला आज मी दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये। चला तर मित्रांनो, जाऊया आपण आतमध्ये। छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार याच्यामधून आतमध्ये प्रवेश केल्यावर आपल्याला समर्थ महाद्वार लागते आणि त्याच्यानंतर तुम्ही पुढे गेल्यानंतर किल्ल्यावर निवास व्यवस्था किंवा भोजनासाठी भरपूर अशी सुंदर सोय केलेली आहे। जे लोक लांबून येतात किंवा दूरून येतात त्यांच्यासाठी राहण्याची आणि जेवणाची उत्तम प्रकारची सोय या किल्ल्यावरती केलेली आहे। समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने या गडास सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झाले। सातारा शहराच्या पश्चिमेस 10 किलोमीटरच्या अंतरावरती सज्जनगड हा आहे। या किल्ल्याची उभारणी शिलाहार राजा भोज याने 11व्या शतकात केली। 2 एप्रिल 1673 मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला। शिवाजी महाराजांच्या विनंतीवरून समर्थ रामदास स्वामी गडावर कायमच्या वास्तव्यासाठी आले। गडावरील प्रमुख आकर्षण म्हणजे समर्थ रामदास स्वामी यांचा मठ व श्रीरामांचे मंदिर। समर्थ रामदासांच्या निर्वाणानंतर संभाजी राजांच्या सांगण्यावरून भुयारातील स्मारक व त्यावर श्रीरामांचे मंदिर उभारले गेले। तर मंदिरामध्ये जे दर्शनासाठीचा टायमिंग असतो ते दुपारी 12 ते 1 मध्ये बंद असतं आणि संध्याकाळी 9 वाजल्यापासून पहाटे 5 वाजेपर्यंत बंद असतं। तर आता सध्या दर्शनासाठी बंद आहे, तोपर्यंत महाप्रसाद चालू असतो। तर बघू शकता तुम्ही सर्वजण इथं महाप्रसादाचं सेवन करतात आणि एकदम अतिशय सुंदर अशा प्रकारची चव पण आहे आणि चांगल्या प्रकारचं इथं जेवण किंवा महाप्रसाद भेटला जातो। तर आता आम्ही हे महाप्रसाद घेतल्यानंतर आम्ही पण दर्शनाला जाणार आहोत। तर नंतर मी तुम्हाला आतमधलं दाखवतो की कशा प्रकारचं मंदिर आहे किंवा मठ आहे। 1603 माघ नवमी रोजी रामदासांनी समाधी घेतली, म्हणून या तिथीला दास नवमी असेही म्हटले जाते। समाधीवर राममूर्ती बसवून शिष्यांनी देऊळ बांधले। भुयारात समर्थांच्या समाधी स्थान आहे, जवळच समर्थांची धातूची मूर्ती आहे। समाधी मागील कोनाड्यात पितळी पेटीत दत्तात्रेयाच्या पादुका आहेत। मंदिराबाहेर एका कोपऱ्यात मारुती आहे, दुसऱ्या कोपऱ्यात समर्थ शिष्या वेना हिचे वृंदावन आहे। मंदिरापुढं उत्तर बाजूस आणखी एक शिष्या अक्काबाई हिचे वृंदावन आहे। माघ वद्य प्रतिपदा ते नवमी या काळात दास नवमी साजरी करतात। मठात शेजघर नावाची खोली आहे, त्यामध्ये पितळी खुराचा पलंग,
समर्थांची कुबडी, गुप्ती, दंडा, सोटा, पाण्याचे 2 मोठे हंडे, पाणी पिण्याचा मोठा तांब्या, पिकदानी, पानाचा डब्बा, वक्कले या गोष्टी ठेवलेल्या आहेत. समुद्र सपाटीपासून तब्बल 3000 फूट वरती आणि पठारांपासून 1000 फूट वरती हा किल्ला वसलेला आहे. या किल्ल्याच्या पायथ्याशी उरमोडी नावाचे धरण वसलेले आहे. तर मित्रांनो, आपण बऱ्याच गोष्टी बघितल्यानंतर आता आपण एकदम मुरमुडी धरण बघितलेलं आहे. तुम्हाला मी दाखवलेलंच आहे व्हिडिओमध्ये. तर आता शेवट राहिलेलं आहे आपलं धाब्याच्या मारुतीचं मंदिर, जे की तुम्ही बघू शकता तिथं दूरवर दिसतंय. आपण तिकडे जाऊया आणि बघूया. तर मित्रांनो, हे आहे श्री समर्थ स्थापित धाब्याच्या मारुतीचे मंदिर. मित्रांनो, बरेच लोक किल्ल्यावरती आल्यानंतर या मंदिराकडे न येताच खाली परत जातात. त्याचं मूळ कारण म्हणजे बहुतेक लोकांना असं कोणतं एखादं मंदिर आहे हे माहीत नाहीये. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही जर कधी या किल्ल्यावरती आले तर नक्की या मंदिराला भेट द्या. अतिशय सुंदर असं मंदिर आणि त्याच्या आजूबाजूला सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आहे. तर फायनली मित्रांनो, आपण पूर्ण गड पाहून झालेला आहे. मी बरीच माहिती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अतिशय सुंदर असा गड आहे. जर तुम्ही कधी सातारला आले तर नक्की भेट द्या. जर तुम्ही हिवाळा किंवा पावसाळ्यामध्ये जर इथं आलात तर अजून तुम्हाला भारी वाटेल. यावेळी आम्ही उन्हाळ्यामध्ये भेट दिलेली आहे, त्यामुळे भरपूर ऊन पण होतं. तर आपला गड बघून झालेला आहे. आम्ही पण आता गाडीपाशी आलेलो आहोत. आता इथं आपला ब्लॉगचा एंड होईल. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांनो, आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.